नमस्कार. एस-बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण चाकवतची भाजी बनवतोय. चाकवतचं गरगड बनवतोय. म्हणजेच ही चाकवतची भाजी आज आपण हाटून बनवतोय. तर खूप सोपी आहे बनवायला. तर बऱ्याच वेळा काय होतं की नवशिक्या ज्या गृहिणी असतात किंवा नवीनच स्वयंपाक बनवायला शिकणाऱ्या व्यक्ती, त्यांना पालेभाज्या विकत घेत असताना मेथी, पालक, शेपू या ओळखीच्या भाज्या सोडून दुसरी कोणती भाजी घ्यायची म्हटलं की एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे ही भाजी बनवायची कशी. तर खूप सोपं आहे. ही भाजी बनवायची कशी, निवडायची कशी, या भाजीवरती कशा प्रकारची कीड असते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे एक भाजी घेतलेली आहे गड्डी मी. तर ही निवडून आपल्याला घ्यायची आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे ही भाजी आपल्याला निवडायची आहे. तर भाजी निवडत असताना भाजी झटकून निवडायची, म्हणजे या भाजीवरती काही कीड असेल तर ती निघून जाते. आणि नाही निघाली तर कशी काढायची ते सुद्धा पुढे सांगणार आहे. तर किडके पानं घ्यायचे नाहीत आपल्याला. आणि पानं आपण निवडून घेतलेले आहेत. आणि जे शेंड्याचं देठ असतं ते देठ घेतलं तरी सुद्धा चालतं, कारण ते कोवळं असतं. आणि ते तुमच्यासाठी मी ते भाजी दाखवण्यासाठी ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकता पानाच्या मागच्या बाजूला ही बारीक कीड आहे. तर हे छोटे छोटे बारीक किडे असतात, एक दोन असतात पानांच्या मागे. तर काही भाजीला नसतात सुद्धा. तर प्रत्येक म्हणजे आपण कोणत्या वेगळ्या पालेभाज्या घेतो तर प्रत्येक भाज्यांना थोडी थोडी कीड असतेच. तर अशा प्रकारची कीड असते, तर ही काढून आपल्याला निवडायची आहे. तर बोटाने काढली तरी सुद्धा निघतात. तर भाजी निवडून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची 3 पाण्याने आणि मग अशी बारीक चिरून घ्यायची. धुवूनच मग चिरायची आहे. तर इथे 1 वाटी पाणी घातलेलं आहे भाजीमध्ये. आणि ही भाजी मीडियम फ्लेमवरती शिजायला ठेवलेली आहे. 2-3 मिनिटांनी गॅस कमी करायचा आहे आणि 5 मिनिटासाठी लो फ्लेमवरती ही भाजी शिजवायची आहे. तर इथे शेंगदाणे आणि मूगडाळ मी भिजत घातली होती. मूगडाळ धुवून घेतलेली आहे, शेंगदाणेसुद्धा आपण घेतलेले आहेत. तर इथं शेंगदाणे मी 2-3 चमचे घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे घेऊ शकता. आणि मूगडाळ अर्धी वाटी घेतलेली आहे. तर आता हे कुकरमध्ये मी शिजत घालणार आहे. तर मूगडाळ तुम्ही पातेल्यामध्ये शिजवली तरीसुद्धा चालेल, पण असं हे मूगडाळ वेगळी शिजवून घ्यायची. का तर मूगडाळ शिजायला थोडा जास्त वेळ लागतो आणि भाजी शिजायला कमी वेळ लागतो. आणि मग भाजी मूगडाळीबरोबर शिजवली की मग या भाजीमधले पोषक तत्त्वे निघून जातात, न्यूट्रिशन्स निघून जातात. त्यामुळे अशी भाजी आपल्याला वेगळी शिजवायची आहे. आणि भाजीचा रंगसुद्धा काळपट पडतो मग जास्त मूगडाळबरोबर जास्त शिजवल्यावरती, ओव्हरकुक झाल्याच्या नंतरनं. त्यामुळे भाजी आपण अशी वेगळी शिजवून घेणार आहोत. खूप कमी वेळात ही भाजी शिजते आणि भाजी जसजशी शिजेल तसतशी साईजने कमी होते. आणि शिजलेली भाजी कशी ओळखायची, तर भाजी तुटू लागते आणि या भाजीचा रंगसुद्धा चेंज होतो, म्हणजे जास्त डार्क ग्रीन दिसायला लागतो. तर तुम्ही बघू शकता इथे मी मिरची घेतलेली आहे आणि लसूण, जिरं घेतलेलं आहे. लसणाच्या 2 गड्ड्या सोलून घेतलेल्या आहेत. अर्धा लसूण मी इथे वाटणामध्ये घालणार आहे, म्हणजेच हिरवी मिरची बरोबर वाटण करणार आहे त्यामध्ये. तर गरम गरम भाजीमध्ये आपल्याला हे बेसन पीठ घालायचं आहे 2 चमचे. आणि हे आपल्याला हटून घ्यायचं आहे, म्हणजेच रवीने तुम्ही मॅश करू शकता. रवीने मॅश केलं तरी चालतं, पळीने सुद्धा रगडून घेतलं तरी चालतं. तर हे असं आपल्याला हटून घ्यायचं आहे. ही भाजी चांगली मॅश करून घ्यायची आहे आपल्याला. तर ही भाजीचा रंग तुम्ही बघू शकता, रंग असा कायम ठेवायचा आहे, म्हणजेच हिरवागार रंग दिसला पाहिजे भाजीचा. यामुळे ही भाजी अशी शिजवली ना की यामधले जे न्यूट्रिशन्स असतात तर ते सुद्धा निघून जात नाहीत आणि याचा रंगसुद्धा काळपट पडत नाही. आणि ही भाजी चवीलासुद्धा खूप छान होते. तर इथे डाळसुद्धा आपली शिजलेली आहे. भाजी आपण एका प्लेटमध्ये वेगळी काढलेली आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी बनवायची. तर डाळ चांगली शिजलेली आहे, तुम्ही बघू शकताय. तर कढई धुवून मी हे पाणी घालत आहे अर्धी वाटी. तर या डाळीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं होतंच. तर हे कढई धुवून पाणी घातलेलं आहे. आता याच कढईमध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे. तर कढई साफ करून घेतली. 2 पाळ्या तेल घालायचं आहे कढईमध्ये. आणि तेल गरम झाल्यावर यामध्ये जिरं घालायचं आहे 1 चमचा. आणि हा लसूण बाजूला ठेवलेला जो लसूण होता तर तो घालायचा आहे ठेचून. ते 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या असं ठेचून घालायच्या आणि तयार केलेलं वाटण घालायचं. तर हिरवी मिरची मी 7 ते 8 घेतल्या होत्या, लसणाच्या पाकळ्या 10 ते 15 घेतल्या होत्या आणि 1 चमचा जिरं. तर हे वाटण आपण यामध्ये घालून चांगलं परतून घेऊया. आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. तर संपूर्ण भाजीच्या चवीनुसार मीठ घालत आहोत आपण. आणि हे चांगलं परतून घेतलं की यामध्ये आपल्याला हळद पावडर घालायची आहे 1 चमचा. आणि हळद पावडरचा पण कच्चेपणा जाऊस्तोपर्यंत ही हळद पावडर चांगली परतून घेऊया. हे चांगलं परतून घेऊया. आणि यामध्ये ही जी मॅश केलेली भाजी आहे ही आपल्याला घालायची आहे. तर चाकवत अशी बनवली ना खूप मस्त होते आणि खूपच छान लागते चवीला. तुम्ही नक्की या पद्धतीने ही चाकवतची भाजी बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका की ही भाजी कशी होते ती. आणि ही आता भाजी आपली चांगली परतून झाली की यामध्ये डाळ घालायची आहे. तर डाळ चांगली मॅश करून घ्यायची. पळीने मॅश केली तरी चालेल, रवीने मॅश केली तरी सुद्धा चालेल.
तर डाळीमध्ये शिजत असताना आपण काहीच घातलेलं नाही आहे, म्हणजे मीठ किंवा हळद घालतात, पण मी नाही घातलेलं. तर तुम्ही बघू शकताय हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि यामध्ये 1 ते 1.5 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. तर कुकर धुवूनच पाणी घातलेलं आहे मी. आणि आणखी पाणी लागलं, तुम्हाला जर गरज वाटली तर आणखी तुम्ही पाणी घालू शकता. तर ही भाजी थोडीशी जास्त घट्ट आहे, अजून मी पाणी ॲड करणार आहे यामध्ये. तर भाजी चांगली मिक्स करायची आहे आपल्याला. आणि आधी सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, मीडियम फ्लेमवरती उकळून घ्यायची भाजी. मी इथे पाणी घातलेलं आहे आणखी. तर 1 ते 1.5 वाटी आणखी पाणी घातलेलं आहे, 3 वाट्या पाणी घातलेलं आहे. आणि ही भाजी चांगली मिक्स करून घेतली आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला या भाजीला उकळी काढून घ्यायची आहे. तर उकळी यायला लागली की गॅसची फ्लेम कमी करायची, म्हणजे ही भाजी थोडीशी घट्ट असते आणि या भाजीला जर उकळी यायला लागली की मग ही भाजी बाहेर ओढू शकते, म्हणून मग गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला 4 ते 5 मिनटं ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकताय भाजी चांगली उकळलेली आहे आणि ही भाजी चांगली शिजलेलीसुद्धा आहे. खूप मस्त होते चवीला आणि सुगंध तो खूप छान दरवळतो आहे घरामध्ये, अख्ख्या किचनमध्येच नाही तर अख्ख्या घरामध्ये ह्या भाजीचा सुगंध दरवळतो आहे. तर ही भाजी आपली बनवून तयार झाली, म्हणजेच या चाकवतचं गरगट बनवून तयार झालं. तर खूपच मस्त रेसिपी आहे, खूप छान भाजी आहे आणि ही भाजी चवीला खूप छान लागते. भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही ही भाजी सर्व करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.